मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एस.व्ही. रोडवरील DLH पार्कमध्ये गंधार फाउंडेशनने बांधलेल्या मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। येथे दररोज 30 लोकांना मोफत डायलिसिस दिले जाईल। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून सर्वसामान्यांना ही माहिती दिली। गंधार फाउंडेशनच्या वतीने रमेश बी. पारेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। गंधार फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री मदत निधीसाठी 21 लाख रुपयांचा धनादेश सादर करण्यात आला। ही फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असते। या प्रसंगी भाजप आमदार योगेश सागर, प्रवीण भाऊ दरेकर, विद्या ठाकूर, अतुल भातखटकर, डॉक्टर श्याम अग्रवाल आणि मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते। वह खास हो, आप ही ईश्वर की वरदान हो। आप ही किसान, गरीब, मजदूर, युवा, महिला, बाल, वृद्ध, गांव और शहर की आश हो। आप स्वस्थ, दीर्घायु, सदा यशस्वी रहो। जन्मदिन की पूर्व संध्या पर अनंत शुभकामना। बहुत बहुत धन्यवाद माननीय मुख्यमंत्री जी का, गांधार परिवार जी का और मेरे भाई प्रवीण दरेकर जी का, जो आज यहाँ पर आए हैं। जहाँ जहाँ प्रवीण दरेकर जी जाते हैं वहाँ सब फूल जाता है, सब खिल जाता है। आप चारकोप में आकर के देखेंगे तो सेल्फ डेवलपमेंट के लिए सेल्फ फाइनेंस से खड़े करने वाली जो योजना उन्होंने लाई है, ये मुंबई कर को सबसे ज्यादा उपयोगी ऐसी मिडिल क्लास की योजना है। माननीय मुख्यमंत्री महोदय के प्रयासों से, उनके प्रोत्साहन से ये काम किया है। मैं प्रवीण जी का भी बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। भारत माता की जय, जय महाराष्ट्र। सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज गांधार फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी उद्घाटित झालेल्या डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांनी या कार्यक्रमाकरता मी आलं पाहिजे असा मला आग्रह केला ते आमचे मित्र आमदार योगेश सागरजी, आपल्या गोरेगावच्या लोकप्रिय आमदार विद्या ठाकूर, आमदार अतुल भातखळकरजी, आमदार प्रवीण दरेकरजी, गांधार ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन श्री रमेश पारेख जी, डॉक्टर श्याम अग्रवाल जी, श्री समीर पारेख, संपूर्ण पारेख परिवार या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय समाधानाची गोष्ट आहे की गांधार फाउंडेशनच्या वतीनं पारेख परिवाराने या ठिकाणी एक मोफत डायलिसिस सेंटर सुरू केलंय। आपल्या सर्वांना कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि त्यातच सर्वसामान्यांमध्ये विशेषतः किडनीचा आजार हा जरा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि हा आजार झाल्यानंतर डायलिसिस करावं लागतं, ते अतिशय फ्रिक्वेंटली करावं लागतं आणि त्याचा खर्च देखील मोठा आहे। मगाशी योगेशजींनी सांगितलं की त्याचा जो खर्च त्यांना म्हणजे कुठलाही त्या ठिकाणी प्रॉफिट न घेता 1150 रुपये येतो आणि खासगीमध्ये जर आपण बघितलं तर 2000 रुपये 2500 रुपये त्या ठिकाणी चार्ज केला जातो आणि म्हणूनच सामान्य मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय या परिवारांमध्ये खूप एक अडचण तयार होते। अनेक वेळा सेवा शुश्रूषा घेणं टाळलं जातं आणि त्यातून व्यक्तीची तब्येत अजून खराब होते, त्याचं जीवन देखील कमी होतं आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात डायलिसिसच्या व्यवस्था या झाल्या पाहिजेत या दृष्टीनं अनेक चांगल्या संस्था पुढे आल्या आणि त्यांनी आपापल्या परीनं हे डायलिसिस कसं सबसिडाइज करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला। तर मला अतिशय आनंद आहे की गांधार फाउंडेशनने या ठिकाणी हे जे काही डायलिसिस सेंटर केलेलं आहे याच्यामध्ये रोज 30 लोकांना मोफत डायलिसिस देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे।
यामुळे गरजूंना खूप चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या त्या ठिकाणी मदत मिळेल. योगेशभाईंनी जे सांगितलं की सेवा ही महत्वाची आहे आणि व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यापारामध्ये आपल्या मेहनतीने मोठा होतो, मोठ्या प्रमाणात संपत्ती देखील तयार होते. पण खरी संपत्ती ही ज्यावेळी लोक आपल्याबद्दल 4 चांगले शब्द बोलतात आणि ज्यावेळेस आपल्याला लोक दुवा देतात त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती जीवनात कुठलीच नसते. आणि मला असं वाटतं की ती संपत्ती कमवण्याकरता गांधार फाउंडेशनच्या माध्यमातून पारेख परिवाराने असे अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत की ज्या उपक्रमातून गरीब आणि गरजूंना त्या ठिकाणी मदत मिळते आणि त्यांची दुवा ही संपत्ती रूपाने तुम्हाला या ठिकाणी मिळते. मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण भारतीय विचार व्यवस्थेमध्येही आपण असं समजतो की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या जगण्याकरता व्यवस्था ही समाजाने उभी करायची. समाजातले दानशूर, समाजातले सिद्ध, समाजातले जे लोक संपन्न आहेत अशा लोकांनी समाजाचा विचार केला पाहिजे असं आपण आपल्या भारतीय दर्शन व्यवस्थेत नेहमी सांगतो. पण सगळेच असं करतात असं नाही आहे. पण निश्चितपणे पारेख परिवाराने तो निर्णय घेतला आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी सामान्यांची सेवा आपण करत आहात. मी आपल्याला एवढंच सांगतो की आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या सेवेमुळे निश्चितपणे तुम्ही जे जे काही कराल त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भरभराटी मिळेल. ती प्रत्येक गोष्ट तुमची ही मोठी होईल. त्यामुळे सेवेचं हे व्रत तुम्ही असं सुरू ठेवावं. आम्ही देखील सरकारमध्ये आज महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा जो काही त्या ठिकाणी उपचार आहे हा महाराष्ट्रातल्या सर्वांकरता आपण मोफत केलेला आहे. त्या ठिकाणी कुठलीही त्याच्यामध्ये आता अट ठेवलेली नाही. कारण आपला प्रयत्न आहे की कोणीही उपचाराविना राहू नये, कोणी उपचाराविना मरू नये. आणि त्याकरता मला असं वाटतं की चांगल्या संस्था या देखील अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे चॅरिटेबल हॉस्पिटल असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन्स असतील, यांनाही त्याच्यामध्ये आपल्याला कसं एकत्रित करता येईल हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.